आज एक स्पेशल दिवस आहे. ओके गाईज, वी आर हिअर ॲट पाळंदे बीच आणि मला वाटते मी खूपच ज्ञान देते. गर्दी कुठे आहे? हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे. आज एक स्पेशल दिवस आहे, एक बेबी स्टेप म्हणता येईल. म्हणजे माझ्यासाठी तर ती अचिव्हमेंट आहे. आज आहे 24 मे 2024 आणि आज आपल्या चॅनलने कम्प्लीट केलेत 1000 सबस्क्रायबर. त्यामुळे ही एक माझ्यासाठी तरी एक अचिव्हमेंट आहे आणि त्यामुळे मी खुश आहे. तू? मी पण. येस, मी खुश आहे आज. आणि मला त्याच्यामुळे ना खूप असं भारी वाटते की मी याच्या पुढे खूप छान छान व्हिडिओज तयार करेन आणि खूप तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा मी प्रयत्न करेन. असं मला खूप असं मोटिवेशन मिळालंय आज. त्यामुळे मी आज एक व्लॉग करते. माझी एक सबस्क्रायबर आहे अंकिता. येस, त्यांचं नाव तुम्हाला सांगते मी. अंकिता 66534. येस, तिने मला खूप वेळा मला तिने बेअरफूट ड्रायव्हिंग ब्लॉग टाकण्यासाठी रिक्वेस्ट केलेली होती. पण समहाऊ माझ्याकडे व्हिडिओग्राफर जी माझी व्हिडिओ करते ती अवेलेबल नसल्या कारणाने ती पॉसिबल होत नव्हतं मला. आणि आता माझी बहीण ती पुण्यावरून आले इकडे सुट्टीला, त्यामुळे ती असल्याचा मी फायदा करून घेते. त्यामुळे मी आज ती आहे म्हणून मी युट्यूबला ती हा ब्लॉग म्हणजे शूट करण्याचे ती ट्राय करते, बेअरफूट ड्रायव्हिंग ब्लॉग. पहिल्यांदा तुम्हाला मी सगळ्यांना अगोदरच सांगते की मी आता ड्राईव्ह करायला सुरुवात केली. मी कार पण जानेवारीमध्ये घेतलेली आहे आणि त्यानंतर मी जस्ट एक 10-15 दिवसामध्ये शिकायला सुरुवात केली. त्यामुळे मी एकदम प्रो आहे असं अजिबात समजू नका. आणि त्यात मला त्यांनी सांगितलं तू आपलं बेअरफूट ड्रायव्हिंग ब्लॉग कर चपलेशिवाय. आणि मला नाही पर्सनली काय वाटत की त्याच्यामध्ये खूप काही अवघड असेल ना. चप्पल घालून आपण स्कूटी चालवतो, त्याच्यानंतर आपण चप्पल न घातता जरी आपण स्कूटी चालवली तरी सुद्धा आपल्याला जास्त फरक असं जाणवत नाही. थोडंसं काय हाईट वाईज जर काय असेल तर मग थोडाफार फरक जाणवेल, पायाला फील होईल. हा, थोडंसं पायाला फील होईल. आणि इकडे पण मला थोडंसं क्लच एक्सिलरेटर वगैरे मला फील होतील पायाला. एवढंच काय तो फरक वाटेल मला. पण तसं बघायला गेलं तर मोठा फरक मला वाटणार नाही. पण तिने सांगितलंय म्हणून मी एक ट्राय करून बघते. शिवाय त्यामध्ये तुम्हाला थोडंफार सांगेन की गाडी कशी चालवायची, कारण माझ्याकडे बेअरफूट ड्रायव्हिंग ब्लॉग शिवाय दुसरं मी काय करू शकते. कळणार कसं इथे? तू एक काम कर, असं इथे कॅमेरा धर. हा, मी थोडीशी सीट मागे घेते म्हणजे तुला जास्त स्पेस होईल. आणि त्याच्यानंतर मी इकडे दाखवेन क्लच दाबला की गिअर टाकायचा, मग एक्सिलरेटर वाढवायचा, हे थोडंफार सांगेन, इंट्रो देईन. दुसरं मी काय करू शकते याच्यामध्ये. आणि चप्पलेशिवाय ना, त्याच्यामुळे चप्पल न घालता करेन सगळ्या गोष्टी मी. कसं वाटतंय? करूया चलो करूया. सो गाईज, जर तुम्हाला गाडी चालवायची असेल तर फर्स्ट इथे स्टार्ट बटन असतो इथे. सो गाईज, जर तुम्हाला गाडी स्टार्ट करायची असेल, शिकायची असेल तर तुम्हाला एक शॉर्ट मी ट्युटोरियल दाखवते. त्याच्यामध्ये स्टार्टिंगला गाडी स्टार्ट करण्यासाठी पहिल्यांदा तिथे स्टार्ट बटन असतो, तो क्लिक करावा लागतो आपल्याला. जर चावीची गाडी असेल तर चावी फिरवावी लागते आणि बटन स्टार्ट गाडी असेल तर तुम्हाला बटन प्रेस करावा लागतो. सो पण फर्स्ट ते करू. सो इथे फर्स्ट बटन आहे ते मी प्रेस करते की हे स्टार्ट. ओके. आणि ह्या ऍक्सिलरेटर ABC हा आहे ऍक्सिलरेटर, हा ब्रेक आणि हा क्लच. शॉर्ट मध्ये मी पायाने सांगते. सो गाडी स्टार्ट करताना पहिल्यांदा आपल्याला क्लच दाबावं लागेल आणि क्लच दाबल्यानंतर आपल्याला गिअर टाकावं लागेल. गाडी स्टार्ट झाली की हा हँडब्रेक वर ओढलेला आहे, सो प्रेस करून खाली करायचा म्हणजे आपण गाडी उठवू शकतो पुढे. हा क्लच सोडायचा आणि गाडी आपोआप हळूहळू पुढे जाईल. मग तुम्ही जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही हा स्पीड पकडण्यासाठी एक्सिलरेट करू शकता. आणि आय डोंट थिंक सो की याच्यामध्ये कुठचाही मोठा फरक जाणवतोय मला. एक्सिलरेट तुम्हाला जसं हवं तसं. परत तुम्हाला जर गिअर चेंज करायचं असेल तर क्लच दाबायचा, हा सेकंड गिअर. परत क्लच थोडा सोडायचा आणि गाडी आपली पुढे. एकदम स्मूथ चालली गाडी, राईट? ओके. सो हा ही छोटी ट्युटोरियल होती. आय होप अंकिता तुला ही व्हिडिओ म्हणजे माझं ओपिनियन ह्या ड्रायव्हिंग बद्दलचं, बेअरफूट बद्दलचं आवडलं असेल. मला पर्सनली तुला सांगायचं तर मला पर्सनली
इट्स ओके माझ्यासाठी, मला काही एवढा मोठा फरक वाटत नाहीये. आतापर्यंत मी ऍक्टिवा म्हणजे माझी स्कूटी आहे आणि पप्पांची बाईक मी चालवते आणि असं मला कार चालवणं पण माझ्यासाठी कधी मुश्किल झालं नाही किंवा शिकणं पण माझ्यासाठी कधी मुश्किल ठरलं नाही. मी 1-2 दिवसातच मी कार चांगली शिकायला लागले. मी स्वतः कॉन्फिडंट फील करत होते, त्यामुळे मला कधी असा प्रॉब्लेम आला नाही कार शिकताना. सो माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही बेअरफूट ड्राईव्ह करा किंवा तुम्ही चप्पल घालून ड्राईव्ह करा. तुम्ही स्वतः कॉन्फिडंट असणं गरजेचं आहे आणि मला वाटते मी खूपच पण येस, मला असं वाटतं की प्रत्येक जण जर कॉन्फिडंट असेल, त्याच्यामध्ये खूप सारा कॉन्फिडन्स असेल, इच्छाशक्ती असेल, तर तो काहीही करू शकतो लाईफमध्ये, काहीही. सो या एवढंच मला सांगायचं होतं. सो चॅलेंज मी कम्प्लीट केलंय. सो आणि येस, मी सबस्क्रायबरची मागणी कम्प्लीट केली. ती खूप दिवसांपासून मागे लागलेली की कर कर कर, म्हणून मी आता हा खास तिच्यासाठी आहे, जे काही शॉर्ट ट्युटोरियल असेल ते. ओके, थँक्यू. बस ना आता, कुठे करतेस काय, बस. स्टील आय एम ड्रायव्हिंग लाईक दिस. ओके, सो गाईज, जर तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ ट्युटोरियल बद्दलचा आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता जाऊ नका कुठे, अजून व्लॉग आहे. दिवसभरात मी काय काय करणार आहे, उद्या मी काय करणार आहे ते सगळं आहे. त्याच्यानंतर आता आपण घरी जाऊया की पुढे राऊंड मारायचा आहे. राऊंड मारू. आणि अजून एक व्हिडिओ त्यांना करणार आहे. कसला? आईस टी. तो घरी जाऊ ना. हा, आईस टी देणार आहे ना, मला आईस टी देणार आहे. तोही येईल, त्याची रेसिपी पण येईल लवकरच चॅनलवरती. आणि देशील ना, दमणार नाहीस ना? नाही, नक्की. सो त्याची पण रेसिपी लवकरच येईल चॅनलवरती. आता आपण घरी राऊंड मारून मग पण घरी जाऊया. ओके, सो या. मार्केटमधून सुरू घेऊ. मार्केटमध्ये नको गाडी काढायला, आता संध्याकाळी खूपच नाही पब्लिक असतो. अरे यार, ह्या साईडला की ह्या साईडला? लेफ्टला. ठीक आहे. तिथे ते म्युझिक येईल ना. टिंग 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 टिंग. आम्ही फक्त असं राऊंडलाच जातोय, असं घरामध्ये बसून कंटाळा आलेला होता म्हणून फक्त राऊंड मारतोय ना. आणि त्यांना तर तू जाशील तर मी परत एकटी राहीन, मग कसं टाइम स्पेंड करता येणार नाही, म्हणून एक जस्ट टाइम स्पेंड करतोय. एवढा वेळातून आता घेऊन आली बाहेर. काय सांगते आपण दिवसभरातून. आता आपण गावाला तर जाणार आहोत ना, मग कशाला दिवसभरातून म्हणजे काम तर आटपायला पाहिजे. माझी ओपीडी होती, सगळंच मला बघावं लागतं. तुझी सुट्टी चालू आहे, माझी तर नाही ना सुट्टी चालू. आता बोल काहीतरी. काय बोलू? हॅलो गाईज, इट इज अ नेक्स्ट डे आणि मी चालले बीच वरती असंच टाइमपास करायला. काही काम नाही. तन्या पण जाईल तर काही दिवसात. गावावरून येऊन आता आम्हाला टाइम मिळणार नाही, त्यामुळे आता मी आणि तन्या आम्ही दोघी जणी चाललोय बीचवर. तिकडून मग आम्ही येऊ. थोडंसं मी माझे व्हिडिओज पण करेन, थोडंसं फोटोज वगैरे काढेन, व्हिडिओज वगैरे करेन. ह्यासाठी चालले. खूप दिवस झाले बीचवर गेले नाहीये. जवळच बीच असून सुद्धा जाता येत नाही कधी कधी, त्यामुळे. आणि कसं कोण नसतं ना, त्यामुळे तर तन्या आहे, त्यामुळे मी तयार होते. आणि हा काढ. गाईज, मी आज हिरामंडी बघितलं, ठीक होतं. तर त्यांनी काय केलं, ती बसलेला कुत्रा छोटासा आणि तो काय करत नव्हता कोणाला, आणि त्या आल्या आणि त्यांच्या मानेवर काठी मारली जोरात ना. तो बिचारा रडायला लागला, तिकडे गेला रडत. मग मी त्यांना बडबडले, माझ्या समोरच केलं त्यांनी. मी म्हटलं तुम्ही कुत्र्याला मारू नका. तर म्हणते की मग तुम्ही घेऊन जा वरती तुमच्या घरी. म्हटलं ते आले वरती तर आम्ही नेहमी नक्की घेऊ त्यांना, पण तुम्ही त्यांच्या माने बिना मारायचं नाही. तसे म्हणते परवा आमच्याकडे आला कुत्रा आणि माझी चप्पल, नवीन चप्पल घेऊन गेला. म्हटलं चप्पल आत ठेवा मग. म्हटलं ह्या आधी कोणाला प्रॉब्लेम नाही झाला, तुम्हाला कसा काही प्रॉब्लेम होतो. तर अशी म्हणते की
नाही पण तुम्ही घेऊन जा मग एवढा हे असेल तर. मुक्या जनावर तुम्ही मारताय, उद्या चावला तुम्हाला तुम्हीच घरात बसाल. इथं होते सगळी ऐकायला. उगाच कुत्र्या बित्र्यांना हे आत्ता आलेत त्या राहायला आणि ह्याच्या आधी कोणाला त्रास झाला नाही कुत्र्यांचा. चेल चेल गाईस, कुत्र्यांना एकाने हर्ट केलं थोडस झोपलेल्या कुत्र्याला, त्यामुळे त्यांना खूप भडकले. तिला शांत करण्याचा प्रयत्न चालू आहे. तुझा घ्यायचा ओके गाईज, वी आर हिअर ॲट पाळंदे बीच. आणि ह्या बीचला ना जास्त गर्दी नसते शक्यतो, आणि आता खूप गर्दी आहे. तुम्हाला मी दाखवते बघा. गर्दी कुठे आहे? अच्छा, तिकडे गर्दी आहे. हे बघा, एवढी गर्दी आहे. शक्यतो पाळंदे बीच आहे ना, त्याला एवढी गर्दी नसते. म्हणून आम्ही जिकडे गर्दी कमी आहे त्या रोडला आलोय शक्यतो. म्हणजे मला जरा व्हिडिओज वगैरे काढायचे, फोटोज काढायचे, सो त्यासाठी आम्ही इथे आलो. आता मी टाइम लॅप्स काढते, सो अजिबात डिस्टर्ब करू नकोस. आणि केलंस ना तर बघ. मी पण येईन ना त्याच्यात. कशाला पाहिजेस तू? तू नकोस. अरे सूर्य पाहिजे मला फक्त. नाही कंट्रोल कंट्रोल. झालेलं आहे ना त्याला फिरून तुझं, की अजून टाइमपास करायचं तुला? चालू या पाण्याची इथे मला व्हिडिओ टाकणार तर एक पण नाही इंस्टाग्रामला किंवा इतर कुठे. सध्या व्हॉट्सअपला पण टाकणार नाही. उगाच तुला व्हिडिओज करायचे असतात. मला करायचे. तुला काय प्रॉब्लेम काय आहे? त्यांच्या ह्याच्याने हाताने ते असे बनवत असतात छोटे 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 छोटे. द ज्ञानी तन्वी भाटकर. अरे इंस्टाला बघितलंय. ढग पण मस्त आलेत, वातावरण पण खूप छान झालंय, मजा येते. पण आता घरी जायची इच्छा झाली बस. कारण म्हणजे हेअर खूप ऑइली हो झालेत आता. काय उपयोग नाही. स्नॅप घे, पण मला असं पाण्यात नको, कारण चिकचिक चिकचिक होईल, गाडीची सगळी वाट लागेल. नको पाण्यात. कसले ढग वगैरे आलेत मस्त. आता का केस बांधतेस? आणि आज क्रंची कोणाचं आहे? माझा. तू आणलास? माझा पण असाच आहे. तुझाच आहे? माझंच आहे ना, तेच वाटलं. तू माझे वापरतेस कानातले वगैरे म्हणून. हे इयरिंग्स माझे आहेत, तण्याचे हे तिने मला दिले नाहीत. कारण त्या दिवशी घालून बसलेली. सगळं खोट आहे, सगळं खोट आहे. फोटो मध्ये आहे. दोघींची स्टाईल मात्र सेम आहे. आम्हाला दोघींना असं असतं की काय कोणाला बोलायचं असेल ना तरी सुद्धा एकच गोष्ट सेम टाइमला आठवते. नाही ना? ना आपण कुठल्या अँगलने? ओके गाईज, सो दॅट्स इट फॉर टुडे. आज एवढंच होतं. ह्या व्लॉगसाठी एवढंच. आणि परत आपण पुन्हा एकदा भेटू, पण त्यावेळेला ही नसेल. गावाला जाण्याचा व्लॉग एक असेल, त्याच्यामध्ये मात्र ही असेल ना? जाणार नाहीस ना? नाही. हां, तेव्हा असेल ही, पण त्याच्यानंतर मग ही लगेच निघून जाईल. सो येस, हा व्लॉग एवढाच होता. जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर माझ्या ह्या व्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण लवकरच. तोपर्यंत बाय गाईज.